गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवत सायबर भामट्यांनी खांदा कॉलनीतील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 5,28,364 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फसवणूक झालेल्या नागरिकाचं नाव सुभाष बाबाराव तारे असं आहे। सुभाष तारे यांच्या मोबाईलवर महानगर गॅस कंपनीच्या नावानं एक बनावट संदेश पाठवण्यात आला होता। हा संदेश मागील महिन्याचं मीटर रीडिंग अपडेट झालं नसल्याचं सांगण्यात आलं होतं। तसंच रात्री 9:30 वाजता गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल अशी भीती निर्माण करण्यात आली। याशिवाय बिल अपडेट ऑफिसर म्हणून एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक देण्यात आला होता आणि तातडीने संपर्क साधून बिल अपडेट करण्याचं आवाहन करण्यात आलं। संदेश खरा असल्याचं समजून तारे यांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला। त्यावेळी समोरच्या व्यक्तीनं बिल अपडेट करण्याच्या प्रक्रियेचं मार्गदर्शन करत केवळ 13 रुपये भरण्यास सांगितले। मात्र या प्रक्रियेदरम्यान काहीतरी संशयास्पद वाटल्यानं त्यांनी तातडीनं व्यवहार थांबवून मोबाईल बंद केला। परंतु तोपर्यंत सायबर भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यात प्रवेश मिळवत 5,28,364 रुपये परस्पर काढून घेतले होते। काही वेळानं बँक खात्याची तपासणी केल्यानंतर फसवणूक झाल्याचं तारे यांच्या लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी तत्काळ केंद्र सरकारच्या 1930 सायबर हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवली। तसंच खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली। या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून सायबर भामट्यांचा शोध सुरू आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।